वेलकम बॅक टू चव पूनमच्या हातची या रेसिपी चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे कुरकुरीत भेंडी फ्राय। तर चला बघूया आता रेसिपी। पूर्ण रेसिपी बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर सर्वात प्रथम मी मस्तपैकी अशा भेंडी व्यवस्थित धुवून पुसून घेतलेले आणि त्याची आता मी चीर पाडून त्याला कापून घेणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित कापून घ्या। जर मोठी असेल तर मधून त्याचे 2 तुकडे देखील करू शकता। तर या भेंडीमध्ये कमी बिया आहेत, म्हणजे भेंडी कोवळी आहे। तर एकाचे असे 4-4 भाग मी करून घेतलेले, लांब लांब पातळ। अशा प्रकारे तुम्ही सर्व भेंड्या व्यवस्थित पातळ चिरा मारून घ्या, कापून घ्या। जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल, पहिल्यांदा माझी रेसिपी बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा की माझ्या रेसिपी कशा असतात। तर मी सर्व अशाच भेंडी व्यवस्थितपणे लांब लांब चिरून घेतलेल्या, मोठ्या भेंडींना मधून मी चीर मारून घेतलेले। तर संपूर्ण भेंडी व्यवस्थित कापून झालेल्या। आता आपल्याला ह्यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे। तर सर्वात प्रथम मी 3 चम्मच बेसन पीठ टाकून घेतलेलं ह्यामध्ये। त्यानंतर 1.5 चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेतलं। तांदळाचं पीठ ह्यासाठी जेणेकरून भेंडी आपली कुरकुरीत होईल। त्यानंतर अर्धा चम्मच हळद, चवीनुसार तुमच्या लाल तिखट मसाला, तर मी 1 चम्मच लाल तिखट मसाला टाकून घेतलेला, अर्धा चम्मच धने जिरा पूड आणि अर्धा चम्मच थोडासा गरम मसाला ह्यामध्ये टाकून घेऊन सर्व मिश्रण मिक्स करून घेतले। मीठ आपल्याला शेवटी टाकायचं आहे, ती मी तुम्हाला पुढे दाखवते। तर सर्व व्यवस्थित भेंडी मसाल्यांमध्ये आणि पिठांमध्ये मिक्स झालेली आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मोठा अर्धा लिंबू मी कट करून त्याचा रस काढून ह्यामध्ये टाकून घेतलेलं, जेणेकरून भेंडी कुरकुरीत आणि आंबट तिखट अशी बनेल, मस्त चटपटीत। तर तुम्ही ही प्रक्रिया नक्कीच करा आणि मला कळवा की तुमची रेसिपी कशी झालेली आहे। तर सर्व मी व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे। एका साईडला मी फ्राय पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं, तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये थोडासा तुकडा मी टाकून बघितला तेल गरम झाले की नाही। तर व्यवस्थितपणे तेल गरम झालेलं आणि आपल्याला भेंडी हे सुटसुटीत 1-1, 2-2 असे करून टाकायचे। एकदम गचडी करायची नाही, जेणेकरून ती चिकट आणि चिपकून राहतील। व्यवस्थित सुटसुटीत टाकल्याने 1-1 अशी भेंडी व्यवस्थित तळली जाते। तुम्ही बघू शकता की मस्तपैकी सुटसुटीत अशी भेंडी आपली मस्त कुरकुरीत फ्राय झालेली आहे। तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। तो भेंडी व्यवस्थित फ्राय करून झालेले, तर मी एका जाळीमध्ये व्यवस्थित तेल नितळण्यासाठी काढून घेतले। दुसऱ्या वेळी देखील असेच मी 1-1 सुटसुटीत करून भेंडी टाकून घेतली। 1 मिनिटाच्या नंतर आपल्याला ते चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे, जेणेकरून वर खाली करून त्या भेंड्या चिपकल्या जाणार नाही।
मस्त अशा भेंड्या तुम्ही बघू शकता की कशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत मस्त. आणि माझ्या मुलांना देखील खूप आवडल्या, त्यांनी आवडीने खाल्ल्या. अशा प्रकारे मी सर्व भेंड्या व्यवस्थितपणे मस्त कुरकुरीत फ्राय करून घेतले. 2-4 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केल्याच्यानंतर कुरकुरीत होतात. ही शेवटची स्टेप मी होती ती टाकून घेतलेली आणि तुम्ही भेंडी बघू शकता की कुरुम कुरुम असे मस्तपैकी तुटत आहेत. तर अशाच तुम्ही देखील रेसिपी करा आणि झटपट मुलांना मस्त आणि मजेशीर खातील. मुलं भेंडी खात नसतील तर नक्कीच अशी ट्राय करून मुलांना द्या. चटपटीत आंबट तिखट अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कळवा. आणि भरपूर मस्त मस्त रेसिपी मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत, ते देखील नक्की कळवा बघून. तर अशा प्रकारे मी सर्व भेंड्या व्यवस्थित कुरुम तोडून बघत होती तर मस्त असे रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आणि नक्की ट्राय करा. कशी झाली तुमची देखील हे देखील मला कळवा. तर भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल. तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहिजे असेल हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर सर्वांना रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार मानते.